दादा, आता हे जे आपल्या मागं गोबर ग्लासचा हां, प्लांट आहे, प्लांट आहे. समजा याची माहिती आम्हाला सांगा काय काय? गोबर गॅस आम्ही कमी खर्चामध्ये केलेला आहे. हां. जर गोबर गॅस करायचं म्हणलं खूप लाख, दीड लाख रुपये खर्च येतो. पण आम्ही कमीत कमी कमी याच्यात कसा होईल त्याचा हं, प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आम्ही आता याच्या रोजचं आपल्याला याच्यात फक्त 4 टोपले शेण टाकावं लागते हं. भिजवून. बरं. पाणी आणि शेणखत म्हणजे शेण टाकलं हं. तर आता याच्यामध्ये पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे फुगू लागलाय पूर्ण फुगा असा मोठा-मोठा होत हां, चाललेला आहे. हां, पूर्ण गॅस आणि त्याची जे कॉक वगैरे आहे हां. ते आम्ही भैय्याच्या रूममध्ये ठेवलेला आहे. बरं, भैय्यासाठी गॅस बरं. त्यांच्यासाठी जर आपल्याला विकत आणायचं कामच नाही गॅस वगैरे. म्हणजे आता हे समजा तुम्ही स्वतःचे जे शेणखत होते हां, तयार, त्याच्यापासून. त्याच्यापासून हे गोबर ग्लासचा प्लांट तयार हां, केलेला आहे. गोबर गॅसचा तर प्लांट केलेला याला आहे. तुम्हाला खर्च किती आला? याला खर्च आम्हाला फक्त ₹10,000 खर्च आलेला आहे. ₹10,000. हां, ₹10,000. आणि याचे फायदे काय काय आहेत? फायदे म्हणजे आपल्याला याच्यापासून गॅस घ्यायचं काम नाही घरी म्हणजे आपल्या भैय्यासाठी. हां, त्याच्यानंतर याची जे सॅलरी निघते बाहेर, हं. ती शेताला कामाला येते सगळ्यात चांगली बेस्ट. बरं. आणि समजा आता हे जे यांनी फायदे सांगितले, हं. टाकाऊपासून कसं टिकाऊ बनवता येईल आणि जे वेस्टेज आहे त्याच्यापासून काहीतरी चांगलं, म्हणजे गॅस बनवला किंवा शेणखतापासून ही जी स्लरी काढलेली आहे हां, यांनी, सर. ही शेतात कामा येते. तर असं काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि जे टाकाऊपासून केलेलं आहे.